माझी आई माझ्या घरात काम करते तर ती माझी मोलकरी नाही आहे, तर माझ्या आईला माझी काळजी आहे आणि माझ्या आईला माहिती आहे की हिच्या एकट्या मागं सर्व कामं आहे म्हणून ती मला मदत करते. तर स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे लाईफस्टाईल. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी शरीराने अंगाने कसंही राहू द्या, परंतु माझ्या मुलांची मी काळजी घेत असते. बरोबर ते इथं सकाळ झाली होती आणि स्वराजला शाळेत पाठवायचं होतं आणि थंडी भरपूर होती. तर इथं मी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी केलेली आहे पालक पुरी, कारण त्याला पालक पुरी भरपूर आवडते. त्याच्यामध्ये थोडंसं मी तीळ वगैरे टाकलेलं होतं, तिखट मीठ हळद टाकलेलं होतं आणि पालक पुरी आणि सोबत लोणचं तो खात असतो. तर माझी आईनं मला कामात मदत करते, कारण माझ्या मागं म्हणजे बाहेरची कामं, घरातली कामं अशी भरपूर कामं असते. नुसतं घरात बसून मी शान मारत किंवा स्वतःला सजवत बसत नाही. प्रमोशनची कामं असतात, बाहेरची कामं भरपूर असतात. त्याच्यामुळं माझी आई माझ्यासाठी स्वयंपाक वगैरे करते आणि मी सुद्धा माझ्या आईचं सर्व काही करते. तर त्याच्यामुळं याचा अर्थ असा नाही की माझी आई मोलकरीण आहे. माझ्या आईला माझी काळजी आहे आणि एक आई आपल्या मुलांची काळजी घेतच असते. जशी मी उपाशी राहिली तरी माझ्या मुलांसाठी मी स्वयंपाक वेळेवर करते, त्यांची काळजी घेते, तशीच माझी आईसुद्धा माझी काळजी घेते. बरोबर ना? त्याच्यामुळं माझी आईला मोलकरीण म्हणणे बंद करा. तुम्ही तुमचं बघा, माझं मला बघू द्या. तर आता इथं मी पालकपुरी वगैरे केली. स्वराजला उठवून आणलं आणि स्वराजला ब्रश वगैरे करून दिला. ब्रश केल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याला दूध दिलेलं आहे आणि तोपर्यंत मी त्याचा डबा पॅक करत आहे. परंतु आता 15 ते 20 दिवस झाले, सासूबाई वारल्या होत्या. त्याच्यानंतर मी लग्नाला गेली, सासूबाई वारल्या. त्याच्यामुळं स्वराजची शाळा भरपूर स्वराजच्या शाळेचं नुकसान झालेलं होतं आणि आज त्याला शाळेत जायचं होतं, तर तो थोडासा किरकिर करत होता. तर मी त्याला ब्रश वगैरे करून आणलं, त्याचा टिफिन वगैरे पॅक केला आणि आता इथं मी त्याला दूध देत आहे आणि त्याच्यानंतर मी शाळेची तयारी करणार आहे. परंतु काही जणांना असं वाटते की बाबा मी खोटी बोलत आहे, माझा नवरा इथं आहे. तर मला त्यांना सांगायचं आहे, तो माझा नवरा आहे. जर तो आला तरी मी तुम्हाला सांगत असते, जर तो गेला तरी मी तुम्हाला सांगत असते. आणि ज्यांना असं वाटते तो इथंच आहे, तर मला असं वाटते की त्यांनी त्यांचे कामधंदे सोडून माझ्या मागं म्हणजे हे लावा, काय म्हणतो त्याला, CID लावा आणि बघा तपास करून तो माझ्या घरी आहे की नाही. आणि बरं घरी असो वा नसो, तुमचा नवरा आणलेला आहे का मी माझ्या घरात? माझाच आहे ना. आणि एवढीच तुम्हाला खाज आहे बोटं घालायची आणि बघायची की बाबा तो इथं आहे इथं आहे, तर तुम्ही माझ्या घरी येऊन चौकशी करा. पण तुम्हाला का टेन्शन येते एवढं मला तेच कळत नाही. तुम्ही माझे रिलेटिव्ह नाही, एका समाजाचे नाही, आपण एका जातीचे नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही माझं काय एवढं टेन्शन घेता बाबा, मला तेच कळत नाही. तर फायनली आता डबा पॅक झालेला आहे. डबा पॅक झाल्यानंतर इथं आम्ही काय करत आहोत बघू शकता. स्वराजच्या शाळेची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि तयारी झाल्यानंतर इथं त्याचे केस वगैरे करून देत आहे. केस वगैरे करून दिल्यानंतर स्वराजचं थोडंसं रडणं पडणं चालू झालेलं होतं, कारण तो भरपूर दिवस घरी होता, थंडी पण भरपूर होती. मला तर वाटत होतं की त्याने शाळेत जाऊ नये, परंतु काही उपाय नव्हता. एवढ्या दिवस झाले तो शाळेला सुट्टी होती म्हणून घरीच होता. त्याच्यामुळे मी त्याला सांगत होती की बाबा आज तर तुला शाळेत जायचंच आहे. तर इथं आमचा रडापडीचा कार्यक्रम चालू होता. चला रुमाल घे आपला, चल रुमाल घे, रडणं बंद कर. कशाला एवढं रडायचं? तर आता अशी आहे आमच्या दिवसाची सुरुवात. तर इथं सकाळ झालेली आहे आणि मी स्वराजला घेऊन शाळेत जात आहे आणि स्वराज भरपूर असा रडत होता. आणि ज्या लोकांना वाटते मी काही नवलाचं काम करत नाही, एकटी सांभाळते, तर हो बाबा मी एकटीच सांभाळते. काही लोक तर एवढे खोटं बोलतात, आम्ही ऑनलाईन जॉब करतो, आम्ही हे करतो ते करतो आणि दुसऱ्यांच्या जीवावरना जीवन जगत बसतात. याचं कर्ज करू दे, त्याचं कर्ज करू दे. आम्ही तसं करत नाही. आमची कॅन्टीन आहे, सर्व काही आहे. परंतु कसं आहे ना, आता नवरा तिथं आता एवढं मोठं त्याला व्यवसाय लावून देऊन सुद्धा तो तिथं गेलेला आहे आणि त्याला घरचं, मुलांच्या शिक्षणाचं, बायकोचं, घराचं काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळं मी त्याला त्याच्या काय म्हणतो नशिबावर सोडून दिलेलं आहे. बाबा तुला यायचं असेल तर ये, जायचं असेल तर जा, परंतु माझ्या नवऱ्याला जबाबदाऱ्या नको आहे. म्हणजे मुलांचं शिक्षण नको आहे, घरातली जबाबदारी नको आहे, घरात किराणा आणा, हे करा ते करा. तो म्हणतो मला फ्रीडम लाईफ पाहिजे, मला फ्रीडम जगणं आवडते. मला वाटलं तेव्हा मी फिरू शकलो पाहिजे, मला वाटलं तेव्हा मी
हॉटेलमध्ये गेलो पाहिजे, मला वाटलं तेव्हा मी नॉनव्हेज चिकन मटन खाल्लं पाहिजे. परंतु कसं आहे, आपल्याला जर या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आपल्यालाच मेहनत करावं लागणार. आणि हो, प्रत्येकाला इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार असतो. मी असं म्हणत नाही की बाबा तू इथं राहतो तू काहीच करू नको, परंतु तो व्यक्तींना जबाबदाऱ्या सोडू पडतो. त्याच्यामुळं तेच ते काम मी 10 वेळा करण्यापेक्षा म्हटलं बाबा ठीक आहे, तुझं माझं पटत नाही ना तर तू तिकडं राहा, मी इकडं राहतो. कारण मी काही या वयात आता मला लग्न करायचं नाही आहे, डायव्हर्स तर काही मी देणार नाही आहे. तर स्वराजला आता शाळेत घेऊन जात आहे. चला, तर स्वराजला शाळेत पोहोचून आली. त्याच्यानंतर घरातलं सर्व आवरलेलं आहे. क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं, पूजाचं विसर्जन वगैरे करून दिलं. पूजा बाकी आहे. स्वराजला घेऊन येते पहिलं शाळेत. स्वराजला सोडून आलेली आहे आणि स्वराजला सोडून आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय केलं तर मी घरातले कामं आवरले. म्हणजे सर्व घर क्लीन केलं, पूजा केली. त्याच्यानंतर काय म्हणतात तर TV मध्ये स्वामींचे गाणे वगैरे लावून दिलेले आहेत. स्वराजला सगळ्यात अगोदर शाळेतून घरी घेऊन येते. पिण्याचं पाणी वगैरे भरणं बाकी राहिलं अजून. तर चला आपण स्वराजला घेऊन येऊया सगळ्यात अगोदर. काय शिकवलं कॅमेरामध्ये आहे का? काय काय आणलं दाखव बरं. दाखवते मी तुला. पुरी खाल्ली नाही का? पुरी का नाही खाल्ली? तुला टिफिन दिला होता ना मी? पुरी दिली होती ना? पापडी गाडवा घे. ओढोनीर ठेचा लोणचं. आता मी फ्रेश होतो. तर घरी आम्ही नव्हतो ना, लग्नाला गेलो होतो. त्याच्यानंतर सासूबाईच्या याच्यामध्ये गेलो होतो. त्याच्यामुळं ना घरात राशन वगैरे नव्हतं. तर काही वस्तू ज्या महत्त्वाच्या आहेत ना ते स्वराजसाठी घेऊन आलेली आहे. कारण मुलांना मग तेच खाणं पण बोर होतं. टोमॅटो सॉस, मॅगी वगैरे जे काही पाहिजे होतं ना. आणि आता स्वराला पण भेटायला जायचं आहे, त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स वगैरे तिचे संपलेले आहेत. तर ते पण आता घेऊन जायचं आहे. मला ना गावाला जाण्याचा एवढा कंटाळा येतो, परंतु कसं आहे, आपल्या मुलांना जर आठवण आली तर तिथे जावंच लागते. आता स्वराला आठवण येत आहे कारण तिला जाऊन एक महिना झालेला आहे. त्याच्यामुळे ती बोलत होती की मम्मी ड्रायफ्रूट्स घेऊन ये माझ्यासाठी आणि जर्किंग वगैरे घेऊन ये. एक तिला मी जर्किंग दिलेली आहे, परंतु तिला दुसरी पाहिजे. तर आता मला तिथं जायचं आहे. तर मी बघते, परंतु तिची आता सध्या एक्झाम चालू आहे. त्याच्यामुळे तिचे प्रिन्सिपल आणि टीचर बोलले तुम्ही आताच येऊ नका. त्याच्यामुळं मुलांना डिस्टर्ब होतात. कारण एखाद्याचे जरी पेरेंट्स भेटले तरी बाकीचे जे मुलं मुली आहेत ना ते रडतात. त्याच्यामुळं ते बोलत होते की बाबा तुम्ही आत्ता येऊ नका, नंतर या. तर आता इथं मी ड्रायफ्रूट्स वगैरे जे संपले होते, किराणा वगैरे घरातला संपला होता ना तो घेऊन आलेली आहे. स्वराजला ड्रेस वगैरे चेंज करून दिला आणि लगेच मी किराणा. बघा, आम्ही कोकणमध्ये गेलो होतो तर आम्ही तांदळाची भाकर खात होतो तिथं. तर आज माझ्या आईने पण ट्राय करून बघितलेली आहे तांदळाची भाकर. जळली का बाई आहे? दुसरी हे बघा, आईनं तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने माझ्या आईने माझ्यासाठी गरमागरम स्वयंपाक केला. नंतर आम्ही जेवण केलं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.